श्री स्वामी समर्थ. अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आज आहे इंदिरा एकादशी. आजचा वार आहे आजचा वार आहे मंगळवार आणि इंदिरा एकादशी. आता आपल्याला सर्वांना माहिती की दोन एकादशी असतात. एक आपली असते स्मार्त आणि एक भागवत एकादशी असते. तर आपली आजची भागवत एकादशी असणार आहे. तर मघा नक्षत्र आहे, इंदिरा एकादशी आहे, वार मंगळवार आहे आणि तारीख 10 तारीख आहे. तर ह्या दिवशी आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी अगदी विशेष आणि पॉवरफुल सेवा करायची असते. आता आपल्याला सेवा काय करायची हे मी सांगते. तर इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची, संकल्प काय करायचा. आता आपण सांगितलं स्वामींसमोर बसायचं, हातात थोडं पाणी घ्यायचं, 2 अक्षदा घ्या, हळदी कुंकू घ्या, फूल घ्या आणि स्वामींना सांगायचं, स्वामी आज इंदिरा एकादशी, मघा नक्षत्र आणि वार असेल मंगळवार. या दिवशी माझ्याकडनं तुम्ही खूप काही सेवा करून घ्या, तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या. माझ्याकडनं पितृमुक्तीसाठी माझ्याकडनं सेवा करून घ्या. आणि हे एकादशी समजा आता तुम्हाला तुमच्या वडिलांना, आता उदाहरणार्थ कसं आपल्याला आई वडील असले तर चांगले, तर पण कोणाकोणाला वडील नसतात. आता मला एका ताईने मेसेज केला होता, कमेंट केली होती, ताई मी माझ्या वडिलांचं श्राद्ध करू शकते का. तर आपण वडिलांचं श्राद्ध कधी करू शकतो, जर आपल्याला भाऊ नसेल तर आपण करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला असं श्राद्ध मध्येच नाही करता येत. त्याच्यासाठी आपल्याकडे मग हे असते ना, मातामह श्राद्धचे असतं ना, त्या दिवशी आपण करू शकतो त्यांचं. तर पण मग आपल्याला जर मध्येच करायचं असलं तर म्हणून आपल्याला ते एक दिवस तर आहेच. परंतु आपण मुली काय करू शकतो, मुली असेल मुलं असेल, आता हे श्राद्ध वगैरे करू शकतो, परंतु काही एक आणखी विशेष सेवा करू शकतो. आता त्या ताईने मला आणखी विचारलं, ताई मी माझे वडील वारले तर मग मी माझ्या वडिलांसाठी काय करू शकते, त्यांच्यासाठी काय करू शकते की त्यांना मुक्ती मिळेल किंवा त्यांना जे काही म्हणजे वरती त्रास होत असेल, जे काही त्यांना योनी मिळाली असेल तर त्या योनीतून त्यांची सुटका व्हावी आणि त्यांना पितृलोक मिळावं किंवा त्यांना मुक्ती मिळून त्यांना मानव जन्म मिळावा, असं काही त्यांचा हेतू असेल म्हणून त्यांनी विचारले की काय करू. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही भागवत करा, वडिलांसाठी भागवत करा. मग आता त्याच्यातच आपल्याला आणखी एक विशेष आणि महत्वाची आणि जास्त पॉवरफुल संधी म्हणजे इंदिरा एकादशी आहे. आपण इतर वेळेला एकादशी करत नसाल करत, पण ही इंदिरा एकादशी प्रत्येकाने करा. का करा की आपण हे एकादशीच्या दिवशी जे काही सेवा करणार आहे, जे काही पुण्य मिळवणार आहे सेवा करून, आता इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त भागवत पाठ करणारे, विष्णू सहस्त्रनाम करणारे, विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुलसीपत्र वाहणारे, बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करणारे, जी काही सेवा करणारे, तर त्याच्यामुळे आपल्याला एकादशीचं हे 1000 एकादशीचं पुण्य लागेल. केव्हा आपण जेव्हा सेवा करू तेव्हा, नुसता उपवास करू तेव्हा नाही. आता बरेच जण उपवास करतात, खूप वर्षापासून एकादशी म्हणा, आमची ताई 30 ते 40 वर्षापासून एकादशी उपवास आहे. म्हटलं मग काय करता तुम्ही एकादशीच्या दिवशी, काही देवाचं करता बिरता की नाही. काही करत नाही म्हणे, उपवास करतो म्हणे. आम्हाला आणि एकादशीचं काय म्हटलंय की एकादशी केलं की आपलं 15 दिवसाचं पाप धुतल्या जातं ना, म्हणून ते एकादशी करतात. पण ते एकादशीचं पाप धुतलं कधी जातं, जेव्हा तुम्ही काहीतरी सेवा करता, काहीतरी देवाचं नामस्मरण, काहीतरी देवाची पूजा पाठ करतात, तर तुमचं ते धुतलं जाईल. तुम्ही नुसतंच एकादशी तुम्ही 40 वर्षापासून करताय, पण तुम्ही काहीच देवाचं करत नाही, हात पण जोडत नाही, तर तुमचं कसं पाप धुतलं जाणार ना. ते हे गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणून आपल्याला कुठली पण एकादशी असेल तर त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त देवांची सेवा करायची. आपले श्रीकृष्णाची करा, लक्ष्मीनारायणाची करा, बाळकृष्णाची करा, कुठलेही देव आपले विष्णुदेव अवतारात जे देव असेल त्यांचे करा, नाही तर स्वामींचे आपले करा. 33 कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्य लागेल. तर मग आपल्याला आता इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक संकल्प करायचा आहे की स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडून आज एक संक्षिप्त भागवताचा पाठ करून घ्या आणि त्याचे पुण्य माझ्या वडिलांना लागू द्या. म्हणजे जे काही आपले गेले असेल, आपल्या घरातले जे काही गेले असेल आणि त्यांच्या नावाने सेपरेट त्यांच्या नावाने करायचं आपल्याला. इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्या घरात जे गेले असेल, आपल्याला वाटत असेल यांना आपल्याकडून सेवा देऊन यांना मुक्ती मिळो, तर आपण त्यांचं नाव घेऊन, संकल्पात त्यांचं नाव घेऊन त्यांच्यासाठी ती सेवा करायची. मग दिवसभराची जेवढी पण माझ्याकडनं सेवा झाली किंवा माझ्याकडनं दिवसभर जेवढी काही सेवा केली होईल, ती सेवा सगळी तुम्ही त्या सेवेचं सगळं पुण्य त्यांना द्या आणि तुम्ही त्यांना मुक्ती द्या, असं आपण संकल्पात म्हणायचं. आणि त्या दिवशी आपण उपवास करायचा आहे. पुन्हा सांगते,
आपण 12 महिन्याचे उपवास करत असाल नसाल कराल, पण एकादशीचा उपवास प्रत्येकाने करा आणि सेवा पण करा. उपवास नुसता करायचा पोटाचा नाही, तर उपवास करा आणि सेवा सुद्धा करा आणि नाही उपवास झाला करणं तर निदान सेवा जास्त करा आणि त्याचं पुण्य आपल्या पितरांना प्रत्येकाने द्या. म्हणजे आपला पितृदोष हा कमी होईल. आपलं हे पितृऋण असतं हे कमी होईल. म्हणून आपण हे इंद्र एकादशीला करायचं. आता आपल्याला सर्वांना माहिती की आपण इतर वेळेला केलेलं, आता आपण सांगितलं 15 दिवस भागवत करा तुम्ही, बरोबर? 15 दिवस भागवत करा. 15 दिवस भागवत करून ते पुण्य आपण पितरांना द्या. पण तेच तुम्ही एकादशीच्या दिवशी केलं भागवत, तर तुम्हाला 1000 भागवताचं पुण्य लागत असतं एकादशीच्या दिवशी केलेलं तर. मग आपल्याला हे 15 दिवसात आपण केलं ते तर चांगलंच आहे, करावंच. परंतु आणखी एकादशीच्या दिवशी पण करून तेच सुद्धा पुण्य आपण पितरांना द्यायचं आहे. म्हणजे आपले पितरांचे कितीही तुमचे पितृ कितीही खरतड योनीत असेल तरी त्यांना मुक्ती मिळेल आणि त्यांना मुक्ती मिळाली म्हणजे त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. तर आपल्याला म्हणून आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्याला संक्षिप्त भागवताचा पाठ हा अवश्य करायचा आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. स्वामींची सेवा करायची आहे. बाकी तुम्हाला जी सेवा जमेल ती करा. पण आपल्याला संक्षिप्त भागवताचा पाठ अवश्य करायचा आहे. तर हे आपल्याला इंदिरा एकादशीला करायचं आहे आणि त्याचं पुण्य आपण त्यांना द्यायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला बघा आपल्याला त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पण अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण प्रत्येक एकादशीला करायचा असतो आणि त्यानंतर जर आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर करा. म्हणजे स्वामींच्या मूर्तीवर केलं तर आपल्याला 33 कोटी देवांच्या मूर्तीवर अभिषेक केल्याचं पुण्य लागतं. त्यामुळे आपण जास्तीत जास्त स्वामींची आपल्याकडे मूर्ती असेल तर आपण तिचा अभिषेक नक्की करा आणि त्याचं तीर्थ आपण घरात सर्वांनी घ्या. स्वामींच्या मूर्तीवर जर अभिषेक आपण रोज केला आणि त्याचं तीर्थ आपण जर घरात सर्वांनी घेतलं ना तर अकाल मृत्यू कधीच येत नाही. मी माझा एक अनुभव सांगितला बघा, स्वामींच्या अभिषेकचा आरतीचाच अनुभव एक मी सांगितला माझ्या मुलाचा. तर खूप असे जबरदस्त अनुभव येत असतात. पण हे कधी आपण जर सेवेत सातत्य ठेवलं ना तर स्वामींना म्हणजे आपलं रक्षण करावंच लागतं, आपले कामं करावीच लागतात. कधी आपण जर सेवेत सातत्य ठेवलं तर. नाहीतर आपण आज केली उद्या नाही परवा केली तर असं नाही. आपल्या सेवेत सातत्य ठेवा. स्वामी तुम्हाला हमखास तुम्हाला ज्या वेळेला गरज पडेल, अडचण पडेल, ज्यावेळेस तुम्हाला संकट येईल त्यावेळेस स्वामी हमखास तुमच्या पाठीचे असतात, ते तुमचं संकट दूर करतातच. पण कधी सेवेत सातत्य ठेवा आणि सेवा श्रद्धा आणि मनापासून करा. तर आपल्याला एकादशीच्या दिवशी खूप काही सेवा करायची आहे आणि सगळं पुण्य आपल्या पितरांना द्यायचे. आपले वडील वारले असेल, आई वारली असेल, आपले सासरे असेल, आपले सासूबाई असेल, आपण कोणालाही ते आपल्या सेवेचं पुण्य देऊन त्यांना काय म्हणते याच्यातून त्यांच्या खरतड योनीत ज्या काही खरतड योनीत त्यांचा आत्मा गेला असेल त्याच्यातून त्यांना आपण मुक्ती देऊ शकतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो. तर अशी आपली ही एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भागवत केलं तर आपल्याला 1000 एकादशीचं पुण्य लागतं आणि संक्षिप्त भागवतचं सुद्धा 1000 पटीने पुण्य लागत असतं. म्हणून आपण ही सेवा अवश्य करायची, सेवा चुकवायची नाही. अशी विशेष वर्षातून एकदा संधी येत असते आणि ह्या संधीचं आपल्याला सोनं करून घ्यायचंच असतं. तर असो आज आपण इथेच थांबू. झालेले स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.